नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 20. मागील भागात. म्हणून मग 6 महिन्यांपूर्वी आम्ही लग्न केलं. तुला खूप शोधलं आम्ही, पण काही पत्ता लागला नाही. शशी खिन्न मनाने म्हणाला. माझी मला मीच भेटले नाही तर तुम्हाला कुठून भेटणार? ईशा. म्हणजे? विनी आणि शशी एकत्र म्हणाले. काही नाही. पण तुम्हाला दोघांना भेटून खूप आनंद झाला मला. ईशा. आम्हालाही. विनी आणि शशी म्हणाले. थांब हा ईशा. विनी. आणि मग ती गेली. आता पुढे. ती अशी का गेली हे ईशाला समजेना. तिने एकदा लॅपटॉपकडे आणि मग आदित्यकडे पाहिलं तर तो एकटक तिलाच बघत होता. त्याच्या अशा पाहण्याने ईशाला उगाचच लाज वाटली. पोटात खड्डा पडल्यासारखं वाटलं. तेवढ्यात विनीने पुन्हा तिला हाक मारली. इशू. तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं तर विनी हातात केक घेऊन उभी होती. आता हे काय? ईशा. मला माहीत आहे तुला हे सगळं नाही आवडत, पण आज माझा बर्थडे आहे असं समज आणि हा केक काप. म्हणजे मी कापते? विनी आनंदात म्हणाली. मग मात्र ईशाला तिला नाही म्हणविना. ठीक आहे. ईशा हलकेच हसत म्हणाली. बरं मग तो कुठे आहे? त्याला नाही का यायचं केक कापायला? विनी लटक्या रागात म्हणाली. ईशाला काही कळेना. तसं आदित्य हळू स्क्रीनसमोर आला आणि आपले दोन्ही कान पकडले. तसं विनी इकडे तिकडे बघत म्हणाली. केलं तुला माफ. थँक्यू सो मच. आज खूप वर्षानंतर शांत झोप लागणार आहे मला. आदित्य. ईशा मात्र अजूनही दोघांकडे वेड्यासारखं बघत होती. काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. पण मग जास्त विचार न करता तिने स्क्रीनकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. मग विनीने तिचा वाढदिवस साजरा केला आणि मग अजून काही वेळ बोलून झाल्यावर आदित्यने व्हिडिओ कॉल ऑफ केला. त्यानंतर ईशाने एकदा भरल्या डोळ्यांनी आदित्यकडे पाहिलं. आदित्यही तिच्याकडे पाहत होता आणि त्याला काही कळायच्या आधीच ईशाने पटकन त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तिच्या अशा मिठी मारण्याने आदित्य एकदम बावचळून गेला. पटकन काय झालं हे त्याला देखील समजेना. काही क्षण तो शांतच बसला. त्याचा श्वास वाढला. एक आनंदाची लाट मनात उसळली. नकळतपणे त्याचे देखील हात तिच्या भोवती गुंफले गेले. डोळे मिटून तो तिची मिठी अनुभवत होता. आज इतक्या वर्षानंतर त्याला तिच्या प्रेमाची जाणीव झाली होती आणि आज प्रत्यक्षात ईशा त्याच्या मिठीत होती. ती मात्र अजूनही हुंदके देऊन रडत होती. त्याचा एक हात तिच्या पाठीवर प्रेमाने फिरत होता तर दुसरा हात तिच्या डोक्यावरून फिरत होता. तो तिला प्रेमाने शांत करण्याचा प्रयत्न करत होता. खूप वेळ ईशा त्याच्या मिठीत विसावली होती. आज तिला तिचं खूप काही हरवलेलं गवसलं होतं. त्यामुळे तर ती नकळतपणे त्याच्या मिठीत शिरली होती. खूप वेळाने ती शांत झाली आणि मग तिला जाणीव झाली की मगासपासून ती आदित्यच्या मिठीत आहे. तसं ती जरा शरमली आणि त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण आदित्यची मिठी इतकी घट्ट होती की तिला सुटता देखील येत नव्हतं, कारण आदित्य तर डोळे मिटून तिची सोबत अनुभवत होता. मग मात्र तिला अजूनच ओशाळल्यासारखं झालं. तसं तिने हलकेच त्याला आवाज दिला. सर. सर. ईशा. आदित्य. मला सोडा ना. ईशा हळूच म्हणाली. तसं आदित्य भानावर आला आणि त्याने तिला आपल्या मिठीतून सोडले. तसं ईशा पटकन उठून आदित्यपासून दूर उभी राहिली. आदित्यही उभा राहिला. काही वेळ दोघेही शांतच होते. कोणीच काही बोलले नाही. मग ईशानेच बोलायला सुरुवात केली. सर सॉरी. ते मघाशी नकळतपणे मी ते. इट्स ओके. ती अजून काही बोलणार त्याआधीच आदित्य म्हणाला. थँक्यू सो मच सर. आज तुमच्यामुळे मला माझी विनी परत भेटली. ईशा खाली मान घालून म्हणाली. अजूनही तिचा आवाज कातर होता. तसा आदित्यने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. घे पाणी पी थोडं. आदित्य. तसं ईशाने पटकन पाण्याचा ग्लास घेतला आणि गटागटा पाणी पिलं. रडून रडून घशाला कोरड पडली होती. पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं. खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला हवं. आदित्य. म्हणजे? ईशाने न समजून विचारलं. तू गेल्यानंतर विनी आणि शशी जवळ आले, पण तुझ्या जाण्याने ती खूप दुखावली होती आणि त्यात मी तुझ्याशी जे काही वागलो त्याचा राग आला होता तिला. या वर्षात ती एकदाही माझ्याशी बोलली नाही किंवा माझ्याकडे बघितलं नाही आणि म्हणाली होती की जेव्हा मी तुला तिच्या समोर आणेन तेव्हाच ती मला माफ करेल. आणि बघ आज तिने मला माफ केलं. आदित्य. 1 मिनिट सर. तिला असं तर वाटलं नाही ना की मी तुमच्यामुळे ते शहर सोडून इथे आले? त्यामुळे तर ती रागवली नव्हती ना माझ्यावर?
ईशा दुःखी होत म्हणाली. तसा आदित्य फक्त हसला. नाही नाही सर, असं असेल तर तुम्ही तिला पुन्हा कॉल करा. मी सांगते तिला खरं काय ते. ईशा, त्याची काहीच गरज नाही, कारण आता ती खूप खुश आहे आणि मला तिला दुःखी करायचं नाही. आणि आज तू पण किती खुश आहेस, मग आता हे सगळं कशाला? नंतर कधीतरी. आदित्य तिला समजावत म्हणाला. ओके. तसं ईशा मन खट्टू करून म्हणाली. आदित्य पुन्हा हसला आणि मनातच म्हणाला, अजूनही तशीच आहे माझी क्यूट बेबी. बरं, हॅपी बर्थडे आदित्य. तसं ईशाचं तोंड पुन्हा पडलं. ओके ओके, तुला बर्थडे सेलिब्रेट करायला नाही आवडत, पण मला तुला सरप्राईज द्यायला तर आवडतं ना. आदित्य, सरप्राईज कसलं? ईशा, चल. आदित्य, आता कुठे? ईशाने आश्चर्याने विचारले. एका खास व्यक्तीला भेटायला. आदित्य, खास व्यक्ती कोण? ईशा, कळेलच. आदित्य. आणि मग आदित्य केबिनच्या बाहेर आला. ईशा देखील त्याच्या मागे निघाली. आदित्य सरळ पार्किंगमध्ये आला. ईशाही त्याच्या मागे मागे आली. त्याने आपली गाडी काढली आणि ईशाला बसण्यासाठी दार उघडलं. ईशाला काही कळेना. सर, आपण कुठे चाललो आहोत? ईशा, तुझ्या माझ्यावर विश्वास नाही का? आदित्य, नाही हो सर, असं नाही, पण आपण एवढ्या रात्री. ईशा, तू घरी कळवलंस का? आदित्य, हो. ईशा, मग ठीक आहे, चल पटकन गाडीत बस. आदित्य तिला पटकन म्हणाला. तसं ईशा पटकन गाडीत बसली आणि मग आदित्यने गाडी पळवली. आता सुनसान रस्त्यावर त्यांची गाडी धावत होती. ईशा अजूनही गोंधळली होती की आदित्य तिला कोणत्या खास व्यक्तीला भेटायला घेऊन जात आहे. आता ती शांत बसून विचार करण्यात गुंतली होती. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आदित्यने गाडी थांबवली. ईशा, चल उतर. आदित्य. तसं ईशा तिच्या विचारातून बाहेर आली आणि ती गाडीतून उतरली. एकदा तिने आजूबाजूला नजर फिरवली. आजूबाजूला खूप झाडे होती. तिथलं वातावरण जरा जास्त शांत आणि रात्रीच्या वेळी ते जास्तच भयानक वाटत होतं. तिला जरा भीती वाटली, पण आदित्य तिच्यासोबत होता म्हणून तिला फारसं काही वाटलं नाही. आदित्यवर तिचं जितकं प्रेम होतं तितकाच विश्वास देखील होता. तिने एकदा आजूबाजूला नजर फिरवली. सगळीकडे तिला मोठमोठी झाडे दिसत होती. गर्द झाडे दिसत होती. चल. आदित्य. ईशा. आणि मग आदित्य पुढे पुढे चालत होता, तर ईशा त्याच्या मागे मागे चालत होती. ती एकटीच इकडे तिकडे बघत चालत होती. आदित्यने मागे वळून पाहिलं. तिला असं चालताना बघून आदित्य थांबला आणि म्हणाला, ईशा, तुला भीती वाटत आहे का? तर घाबरू नकोस आणि काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. नाही, भीती नाही वाटत मला, पण इथे तर काहीच दिसत नाही. मग आपण इथे का आणि कोणाला भेटायला आलो आहोत? ईशा जरा बिचकत म्हणाली. तुझ्या माझ्यावर विश्वास नाही का? आदित्य गालातल्या गालात हसत म्हणाला. नाही नाही, तसं अजिबात नाही. तसं असतं तर मी तुमच्यासोबत आलेच नसते. ईशा खाली बघत म्हणाली. मग कसं आहे? आदित्य तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तसं ईशाने लाजून खाली पाहिलं. त्याच्या साध्या नजरेने देखील तिच्या पोटात गोळा आला. नाही म्हणजे तसं नाही, पण ही जागा किती सुनसान आणि शहरापासून दूर आहे ना, म्हणून म्हटलं. ईशा ओढणीशी चाळा करत मान खाली घालून म्हणाली. तिची अवस्था पाहून आदित्य पुन्हा हसला आणि म्हणाला, मला तर विश्वासच बसत नाही की तू तीच ईशा आहेस जी मला कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी पूर्ण कॉलेजसमोर आय लव्ह यू म्हणाली होती. आणि आताची ईशा किती विचारी आणि बुजारी आहे. खरंच तेव्हाची ईशा आणि आताची ईशा खूप वेगळी आहे. तेव्हाची अविचारी आणि मस्तीखोर होती, बालिश बुद्धी होती, काही कळत नव्हतं. पण आता सगळ्या गोष्टी खूप विचार करून आणि सांभाळून करते, कारण त्याच मस्तीखोर स्वभावाने तुम्हाला खूप दुखावलं होतं. ईशा अपराधीपणाच्या भावनेने म्हणाली. आता मात्र आदित्यला खूप वाईट वाटलं. उगाचच मघाशा विषय काढला असं वाटलं. त्यामुळे तर ती दुखावली गेली. बरं, जाऊ दे त्या जुन्या गोष्टी. चल, आधीच खूप उशीर झाला आहे. आणि आदित्यने तिचा हात पकडला आणि जवळजवळ ओढतच तिला घेऊन जाऊ लागला. काही वेळाने ईशाच्या कानावर काही आवाज पडू लागले आणि मग ती त्या दिशेला पाहू लागली. तर समोर एक भव्य इमारत होती, ज्यामध्ये खूप मोठे मोठे हॉल होते, जिथे काही तरुण तर काही मध्यमवयीन माणसे काम करत होती. एका बाजूला एक मंदिर होतं, तर दुसऱ्या बाजूला गार्डन होतं, जिथे रंगीबिरंगी फुलझाडे लावली होती. तेवढ्यात आदित्यने तिचा हात सोडला आणि तिला म्हणाला, तू इथेच थांब, मी आलोच. आणि मग आदित्य एका मोठ्या हॉलमध्ये गेला. इकडे ईशा मात्र पुन्हा एकदा सगळ्या गोष्टीचे निरीक्षण करू लागली. एका कोपऱ्यात एक मोठी सापशिडी दिसली तिला, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच मोठ्या चौकोनात बुद्धिबळ तयार केलं होतं.
मोठमोठी झाडे होती. त्याखाली बसण्यासाठी बेंचची व्यवस्था केली होती. तिथे बरीच वृद्ध माणसं बसली होती. काही माणसं आपापसात गप्पा मारत बसली होती, तर काही माणसे हळूहळू काठीच्या साहाय्याने शतपावली करत होती. तर काही माणसे तिथे असणाऱ्या मोठ्या हॉलमध्ये TV पाहण्यात गुंग होती. काही माणसं तिथे असणाऱ्या वाचनालयात पुस्तके वाचत बसली होती. ते सगळं पाहून तिच्या एक गोष्ट लक्षात आली की आदित्य तिला घेऊन एका वृद्धाश्रमात आला आहे. क्षणात तिला आजी आजोबांची आठवण आली. ती त्यांना असंच एकटं सोडून आली होती, ते पण तेव्हा जेव्हा त्यांना आपलेपणाची, आपल्या माणसाची गरज होती. क्षणात त्यांच्या आठवणीने तिचे डोळे पाणवले. पण मग तिने बोटाच्या कोपऱ्याने डोळे पुसले आणि मग पुन्हा विचार करू लागली, पण इथे कोणती खास व्यक्ती आहे जिला भेटायला आदित्य तिला घेऊन इथे आला आहे, हे मात्र तिला कळत नव्हतं. ती पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात तिचे लक्ष आदित्य ज्या हॉलमध्ये गेला तिथून तो परत येताना दिसला. पण तो एकटा येत नव्हता, कोणाचा तरी हात हातात घेऊन येत होता. म्हणून ईशा निरखून बघू लागली आणि मग त्या व्यक्तीला बघून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आदित्य आजीचा हात हातात घेऊन हळूहळू येत होता. ईशा एकदा तोंडातल्या तोंडात बडबडली, आजी. तेवढ्यात आजीनेही येताना तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, इशू. आता तर त्यांच्या आवाजाने ईशाला खूप भरून आलं. तिचे डोळे घडाघडा वाहू लागले. क्षणाचाही विलंब न करता तिने धावत जाऊन आजीला मिठी मारली. आजीने देखील तिला आपल्या मिठीत घेतलं. आता मात्र ईशाला हुंदका फुटला. आजी, मला माफ कर ग. मी तुझ्याशी चुकीचे वागले ग. मी असं नको करायला होतं. ईशा हुंदक्या देऊन देऊन म्हणत होती. शांत हो, शांत हो ग. आजी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून म्हणत होती. पण मग. ईशा अजून काही बोलणार त्याआधीच आजीने तिला थांबवलं. थांब, तू शांत हो आधी, आपण बसून बोलू, आजी म्हणाल्या. आणि मग आजीने ईशाचा हात पकडला आणि तिला हॉलमध्ये घेऊन आल्या. आणि मग तिथे एका खुर्चीवर आजीने ईशाला बसवलं आणि मग त्या देखील तिच्या समोर बसल्या. आजी, तू कशी आहेस? ईशाने आताही डोळ्यातलं पाणी पुसता पुसता विचारलं. मी बरी आहे ग, पण तू कशी आहेस? आजी ईशाचे डोळे स्वतःच्या हाताने पुसत म्हणाली. आजी, पण तू इथे कशी? ईशाने शंका व्यक्त केली. हा आहे ना, आजी आदित्यकडे बघत म्हणाली. तसा आदित्य मंद हसला. म्हणजे? ईशा एकदा आदित्यकडे तर एकदा आजीकडे बघत म्हणाली. तू गेल्यानंतर आम्ही तुझी खूप वाट पाहिली, पण तू आली नाहीस. मग एक दिवस हा आला आम्हाला भेटायला आणि मग याने सांगितलं की तुझ्या बाबांची बदली झाली आणि तुला अचानक जावं लागलं. मग हाच आम्हाला येऊन अधूनमधून भेटायचा, आम्हाला काही हवं नको ते पाहायचा, आम्हाला डॉक्टरकडे न्यायचा. त्यानंतर यालाही याच्या कामासाठी त्या शहरातून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. मग आमची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. याची तर इच्छा होती की आम्ही याच्या घरी येऊन राहावं, पण आम्ही नाही म्हणालो. मग यानेच आम्हाला मनवलं आणि मग आम्हा दोघांना इथे आणलं. इथे सगळी सोय केली. अधूनमधून जसं वेळ मिळेल तसं भेटायला यायचा. आणि याने मला वचन दिलं होतं की तो एक दिवस नक्की तुला घेऊन इथे मला भेटायला येईल. आणि बघ, आज तो तुला घेऊन आला. आजी आदित्यकडे अभिमानाने पाहत म्हणाली. तसं आपल्या केसातून आदित्य हात फिरवत भाव खाऊ लागला. ईशाही मंद मंद हसत त्याच्याकडे पाहत होती. पण तेवढ्यात ईशाच्या काही लक्षात आलं आणि ती आजीकडे पाहून म्हणाली, आजी, आजोबा कुठे आहेत? तसं आजीचे डोळे पाणावले. आदित्यही शांत बसला. काय झालं? तुम्ही गप्प का आहात? बोला ना काहीतरी. ईशा दोघांना गप्प पाहून म्हणाली. ते आजोबा 6 महिन्यांपूर्वी गेले. आदित्य शांतपणे म्हणाला. काय? कसे? ईशा आश्चर्याने म्हणाली. आजारीच होते ते, वय झालं होतं, मग गेले मला एकटीला सोडून. आजी डोळ्याला पदर लावत म्हणाली. तसं ईशाचेही डोळे भरले. पण जाताना तुझी आणि विनीची खूप आठवण काढायची. विनी यायची भेटायला, पण जाण्याआधी एकदा तुला भेटायची खूप इच्छा होती, पण तुला न भेटताच गेली. आजीने पुन्हा एकदा डोळ्यांना पदर लावला. आता मात्र ईशाही रडू लागली. आजी, माझं खूप चुकलं ग. ईशा रडत रडत म्हणाली. तसं आजी ईशाजवळ आली. प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणू लागली. तू वाईट वाटून घेऊ नकोस बाळा, आपल्या हातात काही नसतं. सगळ्या त्या वरच्याच्या मनाचा खेळ असतो, आपल्या हातात काही नसतं. आजी हताश होत म्हणाली. ईशाला रडताना पाहून आदित्यलाही खूप वाईट वाटत होतं. नको रडू बाळा, नको रडू, आजी ईशाला जवळ घेत म्हणाली. अजून काही वेळ ईशा रडत होती. हळूहळू ती शांत झाली. मग अजून काही वेळ तिने आजीसोबत घालवला आणि मग दोघेही तिथून निघाले. मधल्या रस्त्याने येताना देखील दोघे शांत शांत होते.
ईशा शांत तर होती, पण खूप खूप मोकळं मोकळं वाटत होतं. एवढ्या वर्षाचं गिल्ट आज मनातून निघालं होतं. ती तिच्या विचारातच चालत होती. आदित्य तिच्या पुढे पुढे चालत होता. त्याने मागे वळून पाहिलं तर ईशा हळूहळू चालत येत होती. तसा आदित्य तिथेच थांबून तिची वाट पाहू लागला. ती तिच्याच धुंदीत येत होती आणि मग येऊन ती आदित्यला धडकली. तसं ती भानावर आली. सॉरी, ते माझं लक्ष नव्हतं. ईशा मान खाली घालून म्हणाली. मग कुठे होतं तुझं लक्ष? आदित्य आपल्या हनुवटीवर हात ठेवून म्हणाला. तसा एकदा ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी तिने पटकन खाली वाकून आदित्यचे पाय पकडले. तिच्या अशा वागण्याने आदित्य एकदम बावरला. त्याने पटकन खाली वाकून ईशाचे खांदे पकडून तिला उठवलं. हे काय करत आहेस ईशा? आदित्यने तिच्याकडे प्रेमाने पाहून विचारलं. तुमचे उपकार कशी फेडू सर? जे माझं कर्तव्य होतं ते तुम्ही पार पाडलं, ते पण माझ्या नकळत. मी राघूला वचन दिलं होतं की मी आजी आजोबांची काळजी घेईन, पण ते कर्तव्य तुम्ही पूर्ण करत होतात. थँक्यू सो मच सर. ईशा रडत रडत म्हणाली. तू हे काय करत आहेस? त्यांच्यासोबत तुझे जसं एक नातं होतं तसं माझे एक नातं जुळलं होतं त्यांच्यासोबत. जेव्हा तू माझी त्यांच्यासोबत ओळख करून दिलीस, तुला त्यांची किती काळजी होती हे मला कळलं होतं. आणि मग तू गेल्यानंतर मी तेच केलं जे तू करायची. आदित्य ईशाचा चेहरा आपल्या ओंजळीत धरून म्हणाला. ईशाने देखील त्याचे हात पकडले होते. पण सर, तुम्ही हे जे केलं ते तर मी देखील करू शकले नसते. ईशा. नाही इशू, जे तू करू शकतेस ते तर मी देखील करू शकत नाही. आदित्य ईशाच्या गालावर हात फिरवत म्हणाला. ईशाने देखील त्याचे हात पकडले आणि घट्ट डोळे मिटले. तिचे अश्रू हळूच त्याच्या हातावर ओघळले. दोघे तसेच एकमेकांचा सहवास अनुभवत होते. जणू आकाशातील शीतलचंद्र आणि चमचमत्या चांदण्या त्यांच्या निशब्द प्रेमाची साथ देत होते. जणू ओठांवर आलेले शब्द डोळ्यांनी एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि चंद्रतारे त्यांची साक्ष देत होते. आणि मग कुठेतरी दूर एक गाणं सुरू होते. त्याचे शब्द हलकेच दोघांच्या कानावर पडत होते. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. जणू या गाण्यातून ते आपल्या प्रेमभावना व्यक्त करत होते. काही वेळाने गाणं संपलं आणि एक आवाज दोघांच्या कानावर आला आणि दोघे भानावर आले. तसं ईशाने एकदा ओशाळून आदित्यकडे आणि मग इकडे तिकडे पाहू लागली. आदित्यनेही तिच्याकडे पाहिलं. तिची अवस्था त्याच्या बरोबर लक्षात आली आणि मग तो तिला म्हणाला. निघूया, खूप उशीर झाला आहे. ईशा एवढंच म्हणाली आणि मग दोघे गाडीत बसले आणि मग पुन्हा त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला. गाडीत दोघेही एकमेकांशी काही बोलत नव्हते. मगाशी जे काही घडलं त्यामुळे दोघेही ओशाळले होते. आपण असं कसं त्यांच्या मनाचा विचार न करता त्यांच्या नजरेत हरवलो? त्यांना काय वाटलं असेल आपल्याबद्दल? मीच म्हणाले होते की त्यांना मी त्रास देणार नाही, आणि मग कसं काय मीच विसरले जे मी त्यांना म्हणाले होते ते? चुकी झाली आपली. आपण असं वागायला नको होतं. मी किती चुकीचे वागले होते त्यांच्यासोबत. तरी पण ते माझ्याशी कधीच चुकीचे वागले नाहीत. कॉलेजमध्ये त्या चॅलेंजच्या वेळी त्यांनी माझी काळजीच घेतली. नेहमीच मर्यादा ठेवून वागले. मी गेल्यानंतरही आणि आजी आजोबांची काळजी घेतली. इथे भेटल्यानंतरही त्यांनी कधीच आधीच्या गोष्टीवरून मला त्रास दिला नाही की कधी कोणापुढे मला ओळख दाखवून माझी मान देखील खाली होऊ दिली नाही. याउलट नेहमीच माझी काळजी घेतली आणि मी तर त्यांना तेव्हाही त्रास दिलं आणि आताही त्रास देत आहे. किती आणि कशी माफी मागू त्यांची? ईशा मनातच विचार करत होती. ईशा. आदित्यने तिला आवाज दिला आणि ईशा आपल्या विचारातून बाहेर आली. काय? ईशा. तुला कुठे सोडू? आदित्य. मला आपल्या ऑफिसजवळ सोडा, मी तिथून रिक्षा करून जाईन घरी. ईशा. नको, रात्र खूप झाली आहे, मी तुला घराजवळ सोडतो. आदित्य. नको सर, त्याची काहीच गरज नाही. उगाचच तुम्हाला त्रास, आणि तसंही घरी मॅम आणि आरू वाट पाहत असतील ना तुमची. ईशा. वाट तर तुझी पाहत असतील ना तुझ्या घरचे, आणि मला घरी लवकर जायचं म्हणून मी तुला अर्ध्या रस्त्यात सोडलं तर मॉम आणि आरू माझे जीव घेतील. आदित्य हसत हसत म्हणाला. तसं ईशाही हसली. तिला हसताना पाहून आदित्य मनोमन सुखावला. काही वेळाने आदित्यने गाडी ईशाच्या घराजवळ थांबवली आणि मग ईशा उतरली आणि आदित्यही उतरला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सर, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मला खूप काही मिळालं, आणि फक्त मिळवून दिलं नाही तर ते तुम्ही जीवापाड जपलं.
यासाठी मी तुमचे जितके आभार मानेन तितके कमी. पण खरंच खूप खूप धन्यवाद. ईशा हात जोडून म्हणाली. ईशा, पुरे आता आभार प्रदर्शन. आणि मी म्हणालो ना की मी काही केलं नाही. फक्त जे तुझं होतं ते तुला परत दिलं. बास एवढं. आदित्य तिचे जोडलेले हात खाली करत म्हणाला. हे एवढंच नाही सर, खूप आहे. ईशा, जाऊ दे ते सगळं. आता घरी जा, आईबाबा वाट पाहत असतील. आदित्य, हो तुम्हीही निघा. घरी गेलात की मेसेज करा. ईशा, ओके. गुड नाईट. आदित्य, गुड नाईट. ईशा. आणि मग आदित्य गाडीत बसून निघाला. मग ईशाही सरळ घरी आली. इकडे आयु तिच्या काळजीने अस्वस्थ झाली होती. खूप उशीर झाला होता, ईशा आली नव्हती. इतक्यात ईशाने घरात पाऊल ठेवलं. इशू, बाळा कुठे होतीस एवढा वेळ? किती उशीर? आयु ईशाजवळ येत म्हणाली. अगं शामू, तिला घरात तर येऊ दे, मग बोल तिच्याशी. बाबा. हो. आयु बाजूला होत म्हणाली. मग ईशा आत आली आणि मग सरळ तिच्या रूममध्ये गेली. इकडे आयुने बाबाकडे पाहिलं तर बाबाने तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला. आयु आणि बाबा बाहेर हॉलमध्ये बसूनच तिची बाहेर येण्याची वाट पाहत होती. काही वेळाने ईशा चेंज करून बाहेर आली आणि आयुच्या बाजूला सोफ्यावर बसली. मला भूक लागली आहे. ईशा हळू पण आयुला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली. हो, मी विसरलेच, आताच वाढते. आयु पटकन उठत म्हणाली आणि किचनमध्ये गेली. इकडे बाबाने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मूडचा अंदाज लावून आज बाबाला कठीण जात होतं, कारण तिचा चेहरा निर्विकार होता. असं काय पाहतोयस? मला जेवल्यानंतर आईस्क्रीम हवं आहे. आणलं आहेस ना? ईशा जरा मोठ्या आवाजात म्हणाली. तसं बाबाने तिच्याकडे चमकून पाहिलं आणि एक गोड हास्य त्याच्या चेहऱ्यावर तरंगलं. कित्येक दिवसानंतर त्याला त्याची जुनी हसणारी, खेळणारी ईशा परत मिळाली असं वाटलं. आज त्याला तिच्यामध्ये तीच हसणारी, खेळणारी, मस्तेखोर ईशा दिसली, जी इथे आल्यापासून कुठेतरी हरवली होती. बाबा अजूनही तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. तसं ईशाने देखील त्याच्याकडे पाहिलं आणि ती देखील हसू लागली. मग बाबा आणि ईशा एकमेकांकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागले. त्या दोघांचे हसू ऐकून आयु देखील किचनमधून बाहेर आली आणि ती आश्चर्यचकित होऊन दोघांकडे बघत होती. तसं ईशाने तिला जवळ बोलावलं आणि म्हणाली. आयु, आज मला मी गमावलेलं सगळं काही परत मिळालं. म्हणजे? आयुने न समजून विचारलं. बाबाही तिच्याकडे कुतूहलाने पाहत होता. आयु, आज मी विनीला भेटले आणि आजीला सुद्धा. ईशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. काय? कशी? बाबा आणि आयुने एकसाथ आश्चर्याने विचारले. तसं ईशाने त्यांना ऑफिसमध्ये घडलेलं सगळं सांगितलं. तिच्याकडून सगळं ऐकून आईबाबाही सुखावले. आज किती वर्षांनी ते ईशाला मनमोकळेपणाने हसताना पाहत होते, तेही तिच्या वाढदिवसाच्या दिवशी. त्यानंतर मात्र आयुने स्वतःच्या हाताने भरवलं. ईशा देखील बाबाच्या मिठीत बसून पोटभर जेवली. त्यानंतर तिघांनी आईस्क्रीमवर ताव मारला आणि मग ईशा तिथेच बाबाच्या मिठीत शांत झोपली. ती झोपल्यावर बाबाने हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आयुने देखील तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून कडाकडा बोटं मुटली आणि तिला कोणाची नजर लागू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना केली. त्यानंतर बाबाने तिला व्यवस्थित झोपवले, तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि मग आयु आणि बाबा बाहेर आले. दोघेही शांतपणे सोफ्यावर बसले. किती छान दिसते ना आपली ईशा अशी हसताना. बाबा. हो ना, मला तर आठवतच नाही की तिला याआधी कधी असं मनमोकळं हसताना पाहिलं होतं ते. आयु खंत व्यक्त करत म्हणाली. जुन्या गोष्टी सोड, आता नवीन बघ. आता मला वाटायला लागलं आहे की आता आपली ईशा पुन्हा एकदा खळखळून हसणार. आणि मी म्हणालो होतो ना तुला की आपली ईशा चुकीचा निर्णय कधीच घेणार नाही. बघ, तिने आदित्य सरपोतदारांची निवड करून काहीच चूक केली नाही. तो मुलगा आपल्या ईशासाठी एकदम योग्य आहे. आता मला खात्री आहे की त्याच्यासोबत आपली ईशा नक्की सुखात राहील. बाबा. हो, पण त्याच्या मनात आपल्या ईशासाठी जागा आहे ना? आयु. ते माहीत नाही, पण देवाने इतक्या वर्षांनी त्यांना एकत्र आणलं, म्हणजेच देवाने नक्कीच त्या दोघांचा विचार केला असणार, जसा आपला केला होता. आणि बघ, तो आपल्या ईशाला खुश ठेवण्यासाठी काय काय करत आहे. त्याला माहीत आहे आपल्या ईशाचे सुख कशात आहे ते. बाबा भरभरून बोलत होता. नाहीतर काय, खरंच जे इतक्या वर्षात आपल्याला जमलं नाही ते त्याने करून दाखवलं. खरं तर त्याचे आभारच मानायला हवेत. आयु. हो ना, मग चल आभार मानूया. बाबा उठून उभा राहत म्हणाला. ते कसे? आयु. चल सांगतो. बाबा. आणि मग दोघेही किचनमध्ये गेले. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.